हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो 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 चेक. हॅलो हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक. लेट्स प्ले क्वार्टर फायनल क्रमांक 3 मैदानात आपण पाहतोय एका बाजूला संघ वेद 11 अंधेरी तर दुसऱ्या बाजूला डेव्हिल 11 मुकेश रॉयल चेंबूर या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय गोलंदाजी मार्कवर पार्थ पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉलवर सुरेश सरोज थोडीशी नक्कीच धोक्याची धाव या ठिकाणी घेतली होती. धाव कंप्लीट होते. सेकंडला फलंदाज नकील कालच्या दिवसामध्ये ज्याचा धडाकेबाज परफॉर्मन्स राहिलाय दिवेश पारवे पाहायला मिळतोय. एकंदरीत संपूर्ण ड्रम टेनिस विश्वास मुंबई क्रिकेट 9 चषक 2026 पुढे सूर्य फटका समोरच्या दिशेने एकदम इथे दोन चेंडूचा खेळ झालाय. 2 धाव स्कोर काढून पाहायला म्हणजे समोरच्या दिशेने फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक लांब आहे. शुभन लोखंडे येईल तोपर्यंत बॉल निघून जाईल. या स्पर्धेतील पहिला चौकार आलाय सुरेश सरोज यांच्या बॅट मधून. नक्कीच या संपूर्ण सामन्यामध्ये लगातार 3 चौकार जो संघ लगावेल, जो फलंदाज लगावेल, त्याचप्रमाणे लगातार 3 गडी जो गोलंदाज बाद करेल त्याला आमचे नक्कीच संदेशी पाटील यांच्या हस्ते 2000 रुपयाचा कॅश प्राइज दिलं जाईल. आणि या ठिकाणी नक्कीच एक चौकार आला. त्यानंतर कमबॅक होतोय पार्थ. महत्वपूर्ण विकेटचं पतन होत आहे. सुरेश कुडा या ठिकाणी बाद होतोय तंबूच्या आसनाला परतत असताना. नक्कीच एक चौकार आला. त्यानंतर मात्र महत्वपूर्ण विकेट घेतली आहे. हे फार महत्वाचं आहे. एका चौकाराने एवढा फरक दिसणार नाहीये, मात्र एका विकेटने फार मोठा फरक आता नक्कीच पाहायला मिळतोय. एक महत्वपूर्ण विकेट नक्कीच या ठिकाणी बाद झालाय सुरेश सरोज. त्यानंतर देवकरण आता पुन्हा एकदा अजून एक बोरिवली परिसराला जाईल. एक अष्टपैलू खेळाडू नक्कीच म्हणता येईल. या खेळाडू देखील क्षमता आहे. कव्हर ड्राईव्ह, स्ट्रेट ड्राईव्ह खूप चांगल्या प्रकारे खेळतो हा खेळाडू. लक्ष असणार आहे. मात्र आतापर्यंत नक्कीच पार्थ कुठे ना कुठे थोडासा वर्चस्व गाजवताना पाहायला मिळाला. एक चौकार पाहायला मिळाला. मात्र गडी बाद होणं ही फार मोठी घंटा नक्कीच राहिली आहे वेद 11 अंधेरी संघासाठी. पुढे खोलवर टप्प्याचा बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. मिस टाइम होतोय. फॉलोथ्रूमध्ये स्वतः गोलंदाज येतोय. या मॅचकडे मित्रांनो नक्कीच लक्ष असणार आहे. एका बाजूला सुरेश कुडा असेल, देवकरण असेल, दिवेश पारावे असेल, तर दुसऱ्या बाजूला शुभम लोखंडे असेल, अजित या खेळाडूंकडे लक्ष असणार आहे. तर यश नाईक याच परिसरातील एक युवा टॅलेंटेड अष्टपैलू खेळाडू देखील या संघामध्ये नक्कीच आपली जागा बनवताना पाहायला मिळाला आहे. आता मात्र चांगला फटका, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, तेवढाच चांगलं क्षेत्ररक्षण, फेकी होते तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचली. एकंदरीत धावसंख्येचा विचार केला तर 8 एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल. इकॉनॉमी गोलंदाजी देखील आतापर्यंत नक्कीच पाहायला मिळते. 5 षटकाचा हा देखील सामना पाहायला मिळतोय. पहिल्याच षटकामध्ये 8 धावा गोळा केल्या गेल्या आहेत. एकंदरीत एका बाजूला वेद 11 अंधेरी संघ स्टार कार्ड्स आहे. बरीच वर्ष हा देखील संघ खूप मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये आपली कामगिरी बजावताना पाहायला मिळालाय. आणि आता गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज पाहायला मिळतोय. ऋषी गोलंदाजी साठी नक्कीच आता दुसरं षटक घेऊन या ठिकाणी इंट्रोड्यूस केलं गेलंय.
चिंबूर परिसरातील एक युवा टॅलेंटेड गोलंदाज. धावसंख्या झाली आहे 8. एक महत्वपूर्ण गडी देखील बाद झालाय. यापुढील कामगिरी खूप महत्वाची असणार आहे. इनिंग बिल्ड करायची आहे. धावसंख्या सूचित करण्याचा प्रयत्न तर नक्कीच सफलतापूर्वक पाहायला मिळतोय. तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते. मुंबई ग्रँड चषक 2026 अंडरआर्म टेनिस क्रिकेट विश्वातली सर्वोत्कृष्ट पारितोषिक असलेली स्पर्धा मित्रांनो कुठे होते तर नक्कीच कांजूरमध्ये होते. कांजूरकरांना अभिमान असणार आहे एक क्रिकेटचा दैदिप्यमान 16 क्वार्टर फायनलचा मॅचेस देखील आता आपण पाहतोय. एकंदरीत 2 सामने या अगोदर आपण पाहिले गेले. नक्कीच पहिल्या क्वार्टर फायनलचा जर विचार केला ओके आता मात्र स्लाइस केलाय बॉलला नेत्रदीपक कलात्मक फटका टायमिंग पाहायला मिळालाय. देवकरण यांच्या बॅटमधून येतोय. ब्रँडर चौकार. धावा मिळतील 4. नक्कीच अगोदरच्या फटक्यावर थोडासा रूम मिळाला. बाहेर होता बॉल त्याला स्लाइस केला गेला आणि एक चांगला नेत्रदीपक फटका देवकरण यांच्या बॅटमधून पाहायला मिळालाय. 4 धावा येत आहेत आणि धावसंख्या जाऊन पोहोचते. धावसंख्या झाली 13. आणि आता मात्र थोडासा डाव्या यष्टीच्या बाजूने बॉल निघून चाललाय. क्लोज कॉल होता. थोडीशी लाईन चुकली आणि वाईट बॉलचा इशारा. यष्ट्यांचा वेध घ्यायचा प्रयत्न होता. आता मात्र संधी निर्माण झाली होती. अजित थोडीशी लांब राहिली चेंडूपासून. डॉट बॉल येतोय. धावसंख्या झाली 14. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे मित्रांनो. 4 चेंडू 3 चेंडूंचा खेळ झालाय. त्यामध्ये एक सिंगल, एक चौकार, एक व्हाईट बॉल आणि एक डॉट बॉल अशी एकंदरीत खेळी पाहायला मिळते. मुंबई ग्रँड चषक 2026 महाराष्ट्रातील नव्हे तर संपूर्ण भारतातील सर्वोत्कृष्ट पारितोषिक असलेली स्पर्धा. पुन्हा एकदा ट्राय करण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक ऑन साईडला. चेंडू ट्रॅव्हल होतोय तोपर्यंत एक धाव मिळते. एकेरी धावेने देखील नक्कीच आता धावफलक पुढे जाताना पाहायला मिळत आहे. 15 धावा या ठिकाणी गोळा केल्या गेलेत. अजून देखील 2 चेंडूंचा खेळ या ठिकाणी शिल्लक आहे. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा लाईन चुकले गेले आहेत. एक्स्ट्रासने खूप आतापर्यंत नक्कीच मॅचमध्ये इम्पॅक्ट पाडताना पाहायला मिळाले आहेत. पहिल्या दिवसापासून एक्स्ट्रासमुळे बऱ्याच मॅचमध्ये कलाटणी पाहायला मिळाली आहे. त्यामुळे एक्स्ट्रासवर नियंत्रण अजून देखील कुठे ना कुठेतरी कमी पाहायला मिळते गोलंदाजांचं. एकंदरीत 2 एक्स्ट्रास या षटकामध्ये देखील पाहायला मिळाले. आता मात्र दिवेश पारावे यांच्या बॅटमधून आतापर्यंत शांत पाहायला मिळाले होते. चौथा बॉल फेस करत असताना एक क्रॅकिंग स्क्वेअर ड्राईव्ह या ठिकाणी पाहायला मिळालाय. दिवेश पारावे पॉवर दाखवतोय आपल्या फलंदाजीतून. नक्कीच आतापर्यंत 7 चेंडू या ठिकाणी हाताळले गेलेत. अजून देखील लास्ट बॉल शिल्लक आहे
आणि या चौकाराच्या सहाय्याने नक्कीच धावसंख्या देखील जाऊन पोहोचते 20 या धावसंख्येवर. मेरिटवर फलंदाजी नक्कीच दिवेश करत असतो. आता मात्र बॅटची लिडिंग एज नक्कीच थर्ड मॅन रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. दोन षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचली. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 21 या धावसंख्येवर. 10.5च्या सरासरीने आतापर्यंत नक्कीच धावा गोळा केल्या जात आहेत. चांगली नक्कीच समाधानकारक धावसंख्या देखील स्कोअर कार्डवर पाहायला मिळेल. चांगली सुरुवात पाहायला मिळते. सूरज कुडा इथे बाद झाले त्यानंतर मात्र नक्कीच चांगली साथ देवकरण यांची देखील दिवेश पारावेला मिळाली आणि या जोडीच्या माध्यमातून एक चांगला स्कोअर देखील आता स्कोअर कार्डवर पाहायला मिळतो. अजून देखील उर्वरित 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे. मागील 2 दिवसांचा विचार केला तर थोडीशी कमी धावसंख्या पाहायला मिळत होती. मात्र आज सकाळच्या 17पासूनच इंटरकांजूच्या मॅचेस पाहायला मिळाल्या. तिकडनं जी धावसंख्यांचा वेग, जो धावसंख्यांचा डोंगर आपल्याला पाहायला मिळाला तो थोडासा 45 ते 50च्या घरात पाहायला मिळाला आहे. या अगोदर देखील दोन्ही सामन्यांमध्ये 45+ धावसंख्या पाहायला मिळाली. एका सामन्यामध्ये तर 50च्या प्लस देखील पाहायला मिळाली. आता क्वार्टर फायनलचा तिसरा सामना आपण या ठिकाणी मैदानात पाहतोय. आतापर्यंत 21 धावा या स्कोर कार्डवर लगावल्या गेल्या आहेत आणि आता गोलंदाजी मार्कवर एक महत्त्वपूर्ण गोलंदाज डेव्हिल 11 मुकेश रॉयल चेंबूर संघाचा शुभम लोखंडे येतोय. खूप कमी वयात या खेळाडूने देखील आपल्या नावाचा दबदबा अंडरम टेनिस क्रिकेटमध्ये नक्कीच केलाय. फुलर लेनचा बॉल होता, प्रॉपर टायमिंग होत नाहीये. फ्लिक करण्याचा प्रयत्न, तोपर्यंत एक धाव नक्कीच मिळते. मित्रांनो, समोर कोणी बाईक पार्क केली असतील तर प्लीज आपल्या बाईक बाजूला पार्क करायचे आहेत. त्या ठिकाणी कचरा नेण्यासाठी गाडी आली आहे आणि या ठिकाणी नक्कीच बघता बघता देवकरण याचा देखील शॉट या ठिकाणी फसलाय, फटका फसलाय. अजून एका विकेटचं पतन होत आहे. देवकरण नाखुश असणार आहेत. मित्रांनो, समोर कोणाच्या गाड्या असतील तर मित्रांनो समोर कोणाच्या गाड्या असतील तर प्लीज बाजूला पार्क करा, कारण कचरा नेण्याची गाडी आली आहे. आपल्याला विनंती असेल. आणि त्याचप्रमाणे आज फाईन देखील मारला जाईल जर आपण गाडी रोडवर पार्क केली असेल तर याची देखील सर्वांनी नोंद घ्यायची आहे. या मॅचचा आनंद लुटताना आपल्या खिशावर कोणताही भार पडणार नाही याची देखील खबरदारी आपण घ्या. नंतर क्वार्टर फायनलचा शेवटचा सामना क्रमांक 4 वियंग पॅकर्स मासगाव आणि घाटकोपर पॅकर्स घाटकोपर. दोन्ही कॅप्टन आपण इनिंग ब्रेक्स मध्ये टॉस साठी यायचंय. नो बॉलचा इशारा तोपर्यंत पंचांकडून कळवण्यात येतोय. मित्रांनो, आपल्याला पुन्हा एकदा कॉल केला जातोय. वियंग पॅकर्स मासगाव, दुसऱ्या बाजूला घाटकोपर पॅकर्स घाटकोपर. दोन्ही कॅप्टन आपण इनिंग ब्रेक्स मध्ये टॉस साठी यायचंय. शुभम लोखंडे थोडासा नक्कीच या ठिकाणी कुठे ना कुठेतरी नाखुश आहेत. गती तर नक्कीच बॉलमध्ये पाहायला मिळते, मात्र लाईन अजून त्याला देखील सापडत नाहीये. संघर्ष करतोय तो देखील. आता मात्र चांगला बॉल, टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहतोय. बीड झालेत. हर्षित मित्रांनो, बाहेर थोडंसं ट्रॅफिक होतंय. कृपया पुन्हा एकदा आपल्याला वारंवार सांगितलं जातंय, जर कोणी बाईक पार्क केली असेल तर त्या बाजूला पार्क करा. पुण्याचा मिस्टर स्ट्रोक हवा तसा बॅटवर बॉल येत नाहीये, मात्र नक्कीच धावांचा वेग काही थांबत नाहीये. एकेरी धावेने देखील धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते 25 या धावांवर. आता मात्र दिवेश पारवे यांच्या बॅटमधून चांगला फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते, थोडीशी चुकी पाहायला मिळते आणि अजून एक स्टेट डाऊन द ग्राउंड. तेच तरार चेंडू होतोय फरार. दिवेश पारावे ब्रँडेड फटका.
तिकडे जाऊन दखल घ्यायची आहे. कुठलीही ट्रॅफिक या ठिकाणी होणार नाही याची आपण खबरदारी घ्यायची आहे. आणि या ठिकाणी नक्कीच दंडित केलं गेलंय. कुठे ना कुठेतरी ऍक्शन चुकली जाते. नो बॉलचा इशारा येतोय आणि नक्कीच आवाहन केलं गेलंय, चॅलेंज दिलं गेलंय. पंचांच्या निर्णयाला चेक केलं जाईल. मित्रांनो समोर पुन्हा एकदा आम्ही सूचना देतोय, समोर कोणाच्या बाईक पार्क असतील तर कृपया त्या बाजूला पार्क करा. कचरा नेण्यासाठी या ठिकाणी बृहन्मुंबई महानगरपालिकेची गाडी या ठिकाणी आली आहे. त्यामुळे नक्कीच आपल्या प्रवासाला या वाहतुकीला कोणताही अडथळा निर्माण होणार नाही याची आपण खबरदारी घ्यायची आहे. आपल्या हक्काची स्वाभिमानाची स्पर्धा आणि या ठिकाणी यस नो बॉलचा इशारा कळवण्यात येतोय. आणि या ठिकाणी डेव्हिल 11 मुकेश रॉयल चेंबूर या संघाने आपला रिव्ह्यू देखील गमावलाय. यापुढे तुम्हाला कोणताही रिव्ह्यू घेता येणार नाहीये. या सामन्यामध्ये एकंदरीत लगातार 3 चौकार लगावणाऱ्या फलंदाजाला 2000 रुपयाचा कॅश प्राईज आमचे संदेशदा पाटील यांच्याकडून देण्यात येईल. त्याचप्रमाणे लगातार 3 गडी बाद करणाऱ्या गोलंदाजाला देखील 2000 रुपयाचा कॅश प्राईज आमचे संदेशदा पाटील यांच्याकडून देण्यात येईल. मित्रांनो पारितोषिकाचा भरीमार असणारी ही स्पर्धा मालिकावीरीसाठी आपण आकर्षक बाईक पाहतोय. त्याचप्रमाणे बेस्ट बॅटर बेस्ट बॉलरसाठी LED TVs, आणि पुन्हा एकदा नक्की चेक केलं जाईल. थोडासा वाईटचा रिव्ह्यू घेण्यात आला आहे. डिजिटल रिव्ह्यू सिस्टमचा पुरेपूर वापर केला जातोय. आता टेनिस क्रिकेटमध्ये टेक्नॉलॉजी खूप चांगल्या लेवलला पाहायला मिळते. त्यामुळे हे टेनिस क्रिकेट दिले तर सुखकर टेनिस क्रिकेटला आलेले चांगले दिवस आपण नक्की सर्व अनुभवतोय. क्रिकेट 9/2026 आमचे मुख्य मार्गदर्शक आमचे आधारस्तंभ सन्माननीय सुनील भाऊ राऊत यांच्या हस्ते नक्कीच या स्पर्धेचा शुभारंभ आम्ही केला. आणि नंतर मागील 2 दिवसामध्ये खूप कमाल धमाल खेळ नक्कीच मैदानात पाहायला मिळाला. आणि आज या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. आणि आज देखील अंडरम टेनिस क्रिकेट विश्वातील सर्व नावाजलेल्या गावाजलेल्या संघ आज या ठिकाणी दाखल झालेत. आणि चांगली लढत आतापर्यंत नक्कीच मैदानात पाहायला मिळते. आणि या ठिकाणी फेअर डिलिव्हरी पंचांचा निर्णय आलाय. तीन षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचते 30 या धावसंख्येवर 10च्या सरासरीने आतापर्यंत तरी गोलंदाजी पाहायला मिळते. फलंदाजी देखील खूप चांगल्यारीत्या आतापर्यंत केली गेली आहे. सुरेश कुडा खूप लवकर परतले होते, मात्र त्यानंतर दिवेश आणि देवकरण यांनी पारी सांभाळली आणि देवकरण बाद झाले. त्यानंतर हर्षित ही देखील चांगली साथ दिवेश यांना देताना पाहायला मिळतोय. एकतर्फी पारी थोडीशी दिवेश यांची पाहायला मिळते. दारोमदार आहेत फलंदाजीचे आणि तो नक्कीच या कसोटीवर पूर्णपणे उतरलाय. श्रवण चौथं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर 30 धावा आतापर्यंत पाहायला मिळतात. मित्रांनो कुठे ना कुठेतरी आता ब्रेक थ्रूची गरज आहे. सेट झालेली पारीला ब्रेक लावणं कुठे ना कुठेतरी डेव्हिल 11 मुकेश रॉयल चेंबूर संघाच्या बाजूने जर विचार केला तर हे महत्त्वाचं असणार आहे. आणि याच विचारांतर्गत श्रवण गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. युवा खेळाडू आहे चेंबूर कुर्ला परिसरातील. आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न फसलाय. समोरच्या फेकी केली गेली आहे. अजित यांची चांगली फेकी पाहायला मिळते, मात्र डायरेक्ट हिट या ठिकाणी होत नाहीये. अचूकता पाहायला मिळत नाहीये. तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते. आणि यानंतर मला वाटतं दिवेश पारवे जेवढे जास्तीत जास्त चेंडू खेळेल ते कुठे ना कुठेतरी चांगली बाजू नक्कीच म्हटली जाईल. वेद 11 अंधेरी संघाच्या बाजूने सेट फलंदाज आहेत. 2 चौकार देखील त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळालेत. या खेळाडूकडे क्षमता आहे, मॅचला कधी कलाटणी देऊ शकतात. आणि या ठिकाणी नक्कीच लेट कट थोडंसं पाहायला मिळतोय. नक्कीच या ठिकाणी पुन्हा एकदा DRSचा वापर करण्यात येतोय. नो बॉल आहे की नाही चेक केला जाईल. तोपर्यंत नक्कीच या ठिकाणी दाद द्यावी लागेल. दिवेश पारवे ज्या प्रकारची खेळी करतोय, संयम देखील दाखवतोय आणि एखाद दुसरा मोठा प्रहार देखील त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. कारण ज्या प्रकारे सुरेश सरोज या ठिकाणी लवकर बाद झाले, त्यानंतर नक्कीच
देवकर्णी यांनी देखील चांगली सुरुवात करून दिली आणि दिवेश यांना तेवढी चांगली साथ मिळाली. आणि आता हर्षित आणि दिवेश ही पारी आपण मैदानात पाहतोय. ही जोडी खूप चांगल्यारीत्या आता नक्कीच काम करताना पाहायला मिळते. या ठिकाणी फेअर डिलिव्हरी असणार आहे. केवळ एक धाव या चेंडूवर नक्कीच मिळेल. दोन चेंडूचा खेळ झाले. धावसंख्या झाले 32. चला मित्रांनो मॅचला सुरुवात करायची आहे. आजचा या स्पर्धेतील अंतिम दिवस आहे. मेगा फायनलच्या मॅचसाठी नक्कीच सर्व उत्सुकता आहे. कोणता संघ मेगा फायनल फेरीमध्ये दाखल होईल. मुंबईकर नाणचषक 2026 अठरम टेनिस क्रिकेट विश्वातील सर्वोत्तम पारितोषिक असलेल्या या स्पर्धेवर कोणता संघ अधिराज्य गाजवेल. होंडा शाईन या बाईकवर देखील कोण बसून ही बाईक आपल्या घरी घेऊन जाणार आहेत. पुन्हा एकदा मिसफिल्ड पाहायला मिळते. वेग मात्र प्रचंड नक्कीच होता या चेंडूवर. श्रवण बाई स्वरूपात एक धाव. चौथं षटक चालू असताना धावसंख्या एका चांगल्या स्तरावर नक्कीच पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते 33. अजून देखील 9 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 9 बॉल 12 ते 10 धावा जरी आल्या तरी देखील फायडेबल स्कोअर 45च्या घरामध्ये ही धावसंख्या पाहायला मिळेल. आणि या धावा नक्कीच या मैदानात डिफेंडेबल देखील पाहायला मिळालेत या अगोदरच्या मॅचेसमध्ये देखील. आता मात्र क्रॅकिंग ड्राईव्ह शुभम लोखंडे. चेंडू अडवला जाईल तोपर्यंत एक धाव. आतापर्यंत नक्कीच चांगले षटक श्रवण यांचं पाहायला मिळते. केवळ 4 धावा या ठिकाणी त्यांनी खर्च केलेत. हर्षित यांची बॅट आतापर्यंत शांत पाहायला मिळते. सिंगल धावा त्यांच्या बॅटमधून येत आहेत. कोणताही मोठा प्रहार पाहायला मिळत नाहीये. आता मात्र आडव्या बॅटने नो चान्स. चेंडू निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. फटका खेळला होता. चान्स नव्हता. क्षेत्ररक्षकाकडे गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय. गोळीच्या वेगाने फायर फटका पाहायला मिळाला. आता मात्र नक्की चौकार आला. त्यानंतर थोडासा प्रेशर पाहायला मिळतोय. वाईड बॉल लाईन चुकतायत. आतापर्यंत नक्कीच चांगलं षटक हाताळलं होतं. मात्र मागील बॉलवर जो चौकार आला त्यानंतर एक एक्स्ट्रा धाव देखील पाहायला मिळते. 5 चेंडूंचा खेळ झालाय. शेवटचा बॉल शिल्लक आहे. धावसंख्या झाली 39. पुणे एकदा समोर दिशेने फटका खेळ गेलाय. तेवढं चांगल्या क्षेत्राची फेकी गेली. एक धाव कंप्लीट होते. 4 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचते. धावसंख्या झाली आहे 40. 10च्या सरासरीने आतापर्यंत नक्कीच धावा गोळा केल्या गेल्या आहेत. एक चांगली बाब म्हणावी लागेल. चांगल्या परिस्थितीमध्ये संघ पाहायला मिळतोय. वेद 11 अंधारी. देवकर्णी यांच्या बॅटमधून चौकार पाहायला मिळत होते. आता त्यांना हर्षित यांची देखील साथ मिळते. 40 या धावसंख्येवर हा संघ जाऊन आता पोहोचलाय. चला नेक्स्ट मॅच. दोन्ही कॅप्टन आपण टॉससाठी यायचंय. क्वार्टर फायनल क्रमांक 4 घाटकोपर पॅकर्स विरुद्ध वियंग पॅकर्स मासगाव. दोन्ही कॅप्टन आपण टॉससाठी यायचंय. आणि पुन्हा एकदा नक्की शुभम लोखंडे गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. आता कुठे ना कुठेतरी कमबॅक करावा लागेल. जर का 50चा पल्ला गाठला गेला तर थोडासा मोठा टार्गेट वाटू शकतो. आणि मोठा टार्गेट वाटला की चेस करताना थोडंसं प्रेशर देखील पाहायला मिळतं. कारण क्वार्टर फायनलची मॅच आहे. क्वार्टर फायनल सेमीफायनल फायनल या सामन्यांचं प्रेशर काहीसं वेगळं असतं.
त्यामुळे कमीत कमी धावांमध्ये रोखण्यामध्ये कुठे ना कुठेतरी प्रयत्न करावे लागणार आहेत. 40 धावा झाल्या आहेत. शेवटचा षटक शुभम लोखंडे आणि पुन्हा एकदा डाव्या यष्टीच्या थोडासा बाजूने चेंडू निघून चाललाय. पहिलाच बॉल एक्स्ट्रा धाव येते. पहिल्या क्वार्टरमध्ये 55 धावांचं टार्गेट पाहायला मिळालं. दुसऱ्या क्वार्टर फायनलमध्ये 48 धावांचं टार्गेट पाहायला मिळालं. आता या क्वार्टर फायनलमध्ये कुठपर्यंत धावा सेट केल्या जातील आणि या ठिकाणी नक्कीच चेक केलं जाईल कोणता फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. तर नक्कीच आमच्या क्रीडा नगरीत सुदेश शिवनेकर गुरुदुद्ध टीमचे एक उत्कृष्ट खेळाडू या ठिकाणी दाखल झाले. त्यांचं देखील मी आमच्या मुंबईकर 9 कमिटीच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करतो. अठरम टेनिस क्रिकेट म्हटलं तर मुंबईचा भला मोठा इतिहास राहिला आहे. आमच्या कांजूर नगरीतून देखील बरेच खेळाडू मोठ्या मोठ्या पटलांवर गाजवताना या कांजूरचं नाव गाजवताना आम्हाला पाहायला मिळाले. त्यामध्ये नक्कीच जॉली असेल, त्याचप्रमाणे आमचे प्रवीणजी आलिम, नील असल्फा रॉयलचे सर्व यांचं देखील या क्रीडा नगरीत हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांचा देखील संघ आता सेमीफायनल फेरीमध्ये दाखल होण्यासाठी नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. दाखल झालाय. खूप चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून देखील पहिल्या क्वार्टर फायनलमध्ये पाहायला मिळाला आणि मजल मारली गेली आहे. त्यांचं देखील या क्रीडा नगरीत हार्दिक हार्दिक स्वागत. प्रवीण आलिम म्हणजेच पिंट्या आणि दिवेश पारावे बाद होतोय. नवीन बॅटर मैदानात दाखल झालेत. सनी धावसंख्या झाली 41. 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. आडव्या बॅटने फटका घेण्याचा प्रयत्न, पहिलंच मन बनवलं होतं. कुठना तरी टेकला होता, मात्र तमाशात कुठे ना कुठेतरी दाखवू शकले नाहीयेत. मिस्टर स्ट्रोक पाहायला मिळतोय. पहिली क्वार्टर फायनल 55 धावांचा चेस करत असताना संघाला कुठेतरी पराभवाला जावं लागलं. दुसऱ्या क्वार्टर फायनल मध्ये देखील मित्रांनो डगआउट मधून कोणी आवाज देऊ नका प्लीज. आता मात्र सुरेख फटका, गॅप आहे फार मोठा, नाही होणार आहे धावांचा तोटा. ब्रँडेड फटका. नक्कीच हर्षित यांच्या बॅटमध्ये देखील चौकार पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा हर्षित यांच्या बॅटमधून थोडेसे शफल झाले होते. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न तर सफल झाला. एक धाव मिळते. चार चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या झाली 48. अजून देखील 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 50चा पल्ला गाठला जाईल का? यानंतर देखील एक महत्वपूर्ण मॅच नक्कीच पाहायला मिळणार आहे. व्ही यंग पॅकर्स मासगाव विरुद्ध घाटकोपर पॅकर्स घाटकोपर. एका बाजूला मासगाव, दुसऱ्या बाजूला घाटकोपर. या मॅचचा देखील टॉस आपण नक्कीच इनिंग ब्रेक्स मध्ये करणार आहोत. धावसंख्या झाली 48. अजून देखील 2 चेंडूचा खेळ शिल्लक. 50चा पल्ला गाठला जाईल का? आतापर्यंत चांगली फलंदाजी नक्कीच देवकर्ण हर्षित यांची पाहायला मिळाली. आता तर सनी यांच्या बॅट मधून हा देखील चांगला फटका पाहायला मिळतोय. पॅडल स्वीपचा फटका पूर्णपणे झोपून दिलं होतं चेंडूवर आणि एक धाव या फटक्यावर देखील घेतली जाते. पहिल्या डावातील शेवटचा बॉल. धावसंख्या झाली 49. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा. व्हाईट +1 असं 2 धावा. मित्रांनो प्लीज डगआउट मधून आपण कोणी आवाज द्यायचा नाहीये, अन्यथा आपल्याला रिव्ह्यू या ठिकाणी घेण्यात येणार नाहीये, ग्राह्य धरला जाणार नाहीये आपला रिव्ह्यू. शेवटचा बॉल शिल्लक आणि बघता बघता 50चा पल्ला गाठला गेला. धावसंख्या जाऊन पोहोचते 51. एक्स्ट्रा +1 या अगोदरच्या बॉलवर पाहायला मिळाली.
पुणे आडव्या बॅटने फटका खेळाय तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. 2 क्षेत्ररक्षक येतात, एक धाव कंप्लीट केली गेली, दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय, प्रयत्न असफल ठरतोय आणि एका धावेवर समाधान मारावं लागेल. धावसंख्या जाऊन पोहोचते 52 या धावसंख्येवर आणि मॅचला जिंकण्यासाठी 53 धावांचं लक्ष आहे. लक्ष काहीसं मोठं आहे मित्रांनो, मात्र अशक्य नाहीये. आणि एकंदरीत जर विचार केला डेव्हिल 11 मुकेश रॉयल चेंबूर या संघाचा, तर यांच्याकडे देखील फलंदाज आहेत, एवढ्या धावा चेस करू शकतात, त्यामुळे पाहण्यासारखं असणार आहे. तोपर्यंत मित्रांनो पुन्हा एकदा जाऊया आमच्या टॉस का बॉसकडे. पुढील मॅचचा टॉस केला जाईल आणि टॉससाठी नक्कीच आमंत्रित करतो सागर मोरे सर. धन्यवाद. धन्यवाद. मी अमोलजी पाटील यांना विनंती करेल की आपण टॉस करायचे. अमोल पाटील आमचे मित्र आणि 2 दिवस त्यांनी पण या क्रिकेटचा आनंद घेतला गेला. अमोलदादा पाटील यांना विनंती करेल की आपण टॉससाठी यायचं, आपल्या हातून टॉस केला जाईल. महत्वाच्या मॅचचा टॉस आपण इकडे करत आहोत. एका साईडला आपण पाहिलं तर वियंग पॅकर माझगाव त्यांच्या विरुद्ध घाटकोपर पॅकर घाटकोपर. बरोबर 2 पॅकर आमने सामने आलेत. वियंग पॅकर माझगाव कॅप्टन आणि आमच्या समवेत मोदता पाटील यांच्या माध्यमातून आपण एक महत्वाच्या मॅचचा टॉस. काटा काटा आणि आलाय छापा. दीपल शाह टॉस जिंकलाय. खूप महत्वाची मॅच आहे. समोरचा संघ पण एक जबरदस्त आहे. डिसिजन काय असेल? फिल्डिंग टीम मध्ये काही चेंजेस की तीच टीम विनिंग टीम खेळेल? तीच विनिंग टीम तीच. आज दिवसभरामध्ये खूप चांगले स्कोर होत आहेत, तर नक्कीच किती रन्स पर्यंत थांबण्याचा प्रयत्न कराल? कमीत कमी तसं टार्गेट काय नाही, पण कमीत कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न करणार. आणि 32 संघांमध्ये फायटिंग मॅच, मग सर्व चांगल्या मॅचेस झाल्या. म्हणजे क्रिश 11 टीम एक क्वालिफाय झाली, उमरखाडीचा राजा, असे नवीन टीम्स आल्या. तर ह्याविषयी नक्की तुमच्याकडून मी 2 शब्द ऐकेल. शेवटी क्रिकेट आहे, क्रिकेट जो चांगला खेळेल तो जिंकणार आहे. खूप साऱ्या शुभेच्छा. ऑल द बेस्ट दीपल शहा. सूरज उपाध्याय आपल्यासोबत आहे. सूरज उपाध्याय, खूप इम्पॉर्टंट मॅच आहे, कारण की समोरचा संघ पण एक जबरदस्त आहे. त्यांनी पण चांगली स्टारकास्ट बनवली आहे. बॅटिंगची जबाबदारी आली आहे. म्हणजे आता पण 52 चेस आहे, याच्या अगोदर 48 होता, त्याच्या अगोदर पण 50+ झालाय. तर किती रन्स तुमच्या अंदाज येते की आपण बनवू शकतो? कमीत कमी 40+. 40+. आणि मुंबईकर 9 चषक कशा प्रकारे एन्जॉय केला 3 दिवस? मी पहिला पण सांगितलं, टुर्नामेंट खूप सुंदर आहे, खेळायला पण मजा येते. म्हणजे सर्व प्रकारचे बॉलिंग बॅटिंग फिल्डिंग सगळ्यांना बघायला पण भेटते. आणि त्या दिवशी पण बोललो, जो चांगला खेळेल तो जिंकेल. खूप साऱ्या शुभेच्छा. दोन्ही टीम्सला एक जबरदस्त मॅच पाहायला मिळेल. एका साईडला वियंग पॅकर माझगाव त्यांच्या विरुद्ध घाटकोपर पॅकर घाटकोपर. यानंतरची एक जबरदस्त 4थी क्वार्टर फायनल तुमच्या समोर घेणं, परंतु हा दुसरा डाव इकडे तुमच्या समोर. धन्यवाद. थँक्यू. त्रेपन्न धावांचा पल्ला गाठायचा आहे. स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा. एक तिसरी मॅच आपण पाहतोय. 53 धावांचं एक भलं मोठं टार्गेट आहे. दुसऱ्या डावाला सुरुवात होती आहे. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर बघूयात कुठल्या बॉलरला जबाबदारी दिली जाईल. एक क्रुशल मॅच आहे. $3 लाखाचा प्रथम क्रमांक आहे. द्वितीय क्रमांक ₹1.5 लाख आकर्षक ट्रॉफी आहे. आणि आमचे सर्व मुंबईकर 9ची टीम, विराज यादव, रोहित यादव, संकेत रेवस्कर, वेदांत सुकळे, त्यानंतर आमचे सुमित नवले, सिद्धेश रेवस्कर, श्रेयस गाडी, ईश्वर सानप, आर्यन खरात, सुयोग जाधव, विघ्नेश मुळे, अक्षय साळुंके, ऋषिकेश चौधरी, संतोष वराडकर, राज जाधव, सर्वांचा आभारी. आणि संपूर्ण मुंबईकर 9 आणि शैलेश पाटील, पराग पाटील यांची संपूर्ण टीम, श्री साई स्पोर्ट्सची जी युट्यूब टीम संपूर्ण मुंबईत आमच्या आज अक्षय कोळी आमच्यात, पुष्पा देखील इन ऍक्शन मध्ये आहेत, कॅमेरामॅन. आणि श्री साई स्पोर्ट्स एक वेगळं नाते त्यांचं.
वळे दुसऱ्या डावाकडे बॉलिंगसाठी हर्षित शेट्टी, स्ट्रायकिंगला शिवम लोखंडे. जबरदस्त मॅच आहे, बेस्ट वर्सेस बेस्ट. नॉन स्ट्रायकिंगला आदिश शाहू. 53 करायचे आहेत. जर तरला महत्व नाहीये, जो ऑन ग्राउंड चांगला खेळतो जिंकेल. मुंबईकर 9. मुंबईकर 9 चषकाचा शेवटचा दिवस बघता बघता शेवटच्या टप्प्यामध्ये क्रीडा स्पर्धा आहे. या बॉलवर आपण पाहिलं तर पहिलाच बॉल लेग स्टिकच्या बाहेर, नो बॉल. दीपक बाईंग आणि मिलिंद पाचारने सर आपल्या पंचांच्या भूमिकेमध्ये. सर्व आमच्या ऑफिशियल्स पंच. लगातार जो 3 विकेट घेईल त्यांना देखील 2000चा कॅश प्राइज आहे. बाउंड्रीज मारेल त्याला देखील 2000चा कॅश प्राइज संदेश पाटील यांच्या माध्यमातून. यावर देखील आपण पाहता लेगस्टिकच्या बाहेर व्हाईट बॉल. सुरुवात एक्स्ट्रा रन्सने केले गेले. 50 रन्स एक भलं मोठं टार्गेट आहे. शिवम लोखंडे जरी चांगली स्टार्ट दिली तर मॅच बनवू शकते. सर्वांचं लक्ष ह्याही मॅच वरती आपल्याला पाहायला मिळेल. एका साईडला वेद 11 अंधेरी, सुरेश सरोजन त्यांची टीम जबरदस्त बॅटिंग करत असताना पहिल्या डावामध्ये आपण पाहिलं तर दिवेशने एक चांगला खेळ केला. हर्षित शेट्टीने एक जबरदस्त टच दिला. देवकरांनी एक चांगला खेळ केला. सुरेश सरोजने देखील एक बाउंड्री लगावली. त्यामुळे सर्व तिन्ही बॅटिंग केली, त्यामुळे चांगला स्कोर त्यांनी बिल्डअप केलाय. आज विविध भागातून खेळाडू आले, ज्यांना कांजूरमार्ग जवळ आहे ते मात्र या मॅचचा आनंद घेण्यासाठी आवर्जून उपस्थित राहिले गेले. या बॉलवर बोल्ड आउट. हर्षित शेट्टीचं सेलिब्रेशन. बॅटर आउट. ओ यू टी दांडी गुल. मला वाटलं दीपक बाईंग डान्स करतात की काय, परंतु डीजे वाजवला नाही. दीपू गेले कित्येक वर्ष अंडरआर्म क्रिकेटचा देखील क्रेज या मुंबईमध्ये पाहिला गेला. मुंबईच्या आजूबाजूच्या जिल्ह्यां तालुक्यांमध्ये देखील हळूहळू क्रिकेटचा क्रेज वाढत गेला. आज सर्व महाराष्ट्राचे खेळाडू इकडे खेळताना पाहिले गेले. विविध तालुक्यातून खेळाडू आले, विविध जिल्ह्यातून आले. 3 लाखाचा प्रथम क्रमांक टेनिस बॉल अंडरआर्म क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. युट्यूबला देखील अगदी 5 कॅमेऱ्यांसह ही क्रीडा स्पर्धा देखील आपण युट्यूबला लाईव्ह पाहतोय. संपूर्ण मुंबईतलं जे टेनिस बॉल क्रिकेट लाईव्ह कव्हर करण्यासाठी श्री साई स्पोर्ट्स संपूर्ण महाराष्ट्रात दौरे करत असते. मग कबड्डीचे अनेक इव्हेंट्स, ओरम क्रिकेट, अंडरआर्म क्रिकेट, यावर देखील फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेला. यश येतात नवीन बॅटर. आता मॅच थोडीफार फसताना पाहिली गेली आहे. विकेट गेल्यामुळे थोडा दडपण निर्माण करताना पाहिलं गेलं. शेवटचा महिना यानंतर मात्र पावसाळा सुरुवात होईल आणि पावसाळा सुरुवात झाली की काही स्पेशलिस्ट पावसाळ्यातले बॅट्समन मात्र बाहेर येतील आणि पावसाळ्यातलं क्रिकेट एक वेगळं. या बॉल देखील फ्लिक केला गेला यशने. रब्बर बॉल क्रिकेट पावसाळ्यात देखील, टेनिस बॉलचं क्रिकेट देखील पावसाळ्यात खेळलं जातं. क्रिकेट थांबत नाहीये. सिरीजची बाईक देखील आपण पाहतोय. या परिसराचे दमदार आमदार सुनील भाऊ राऊत, काल अप्पा राऊत देखील आपल्यासोबत उपस्थित राहिले होते. सुनील भाऊ राऊत त्यांचे बंधू आणि त्यांचं पण आम्हाला नेहमी संदीप अप्पा राऊत यांचं देखील विक्रोळी विधानसभेच्या क्रिकेटवर तेवढंच प्रेम राहिलंय. यावर देखील हलकाताने फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेला. देवकरन तिकडे आहेत, फेकी करतील परंतु सिंगल रन. अनेक इव्हेंट्स मात्र पाहूनच्या माध्यमातून या परिसरात पाहिले गेले. मग गरबा, क्रिकेट, कबड्डी, दहीहंडी. मॅच थोडीफार मात्र शांत होताना पाहिले गेले. यश नाईकला मात्र चान्स घ्यावा लागेल. हिंमतची किंमत आहे आणि प्रत्येक खेळाडूला आपण टी शर्ट, ट्रॅक ज्या प्रोव्हाइड केल्यात. 32 संघ आणि 32 अगदी रंगीबिरंगी कलर्स आपण पाहिले गेले. बॉल देखील बीट केलं गेलं. हर्षित शेट्टीने पहिले थोडं अडचणीमध्ये होते, एक्स्ट्रा रन्स आले, पण त्यानंतर विकेट मिळवल्यानंतर कॉन्फिडन्स ते बॉलिंग करतायत. आमचे गुरुदत्ताचे पिंट्या पण मॅचचा आनंद घेण्यासाठी तिथे बघतात. मॅच अगदी एक त्यांची वेगळी ऍक्शन होती. विक्रोळी पार्क साईडचे गुरुदत्त टीम होती, एक जबरदस्त क्रिकेट त्यांचं देखील. मग युनिट आणि गुरुदत्तची एक जबरदस्त त्या परिसरात देखील क्रिकेट नेहमीच पाहिलं. विक्रोळी, कांजूर, भांडूप, मुलुंड, ठाणे. या बॉलवर स्टेप आउट झाले. कव्हरला खेळायचा प्रयत्न केला गेलाय.
मॅच थोडीफार आपण पाहतो शांत होताना गेले. पहिल्या ओव्हरचा खेळ आपण पाहिला इकडे समाप्त झाले. रन झालेत 6. पहिल्या डावामध्ये थोडं ग्राफ वरती जाताना पाहिला गेला. सागर शिंदे येतात बॉलिंगसाठी. एक ओव्हर चांगलं स्टार्ट दिलं तर मॅच मध्ये कमबॅक करू शकते बॅटिंग टीम. डेव्हिल इलेव्हन मुकेश रॉयल चेंबूर. मोठ्या स्ट्रोकची गरज आहे. वैद इलेव्हन अंधेरी त्यांच्या विरुद्ध डेव्हिल इलेव्हन मुकेश रॉयल चेंबूर. शांततेत मॅच पाहिली गेली कारण की दुसरा डाव देखील थोडा फसताना पाहायला मिळतोय. सागर शिंदे येतात. काल देखील सागर शिंदेने जबरदस्त बॉलिंग केली. काल स्वर्गीय जयेश घरत ह्या संघाने देखील खूप चांगली कामगिरी केली. एकता स्पोर्ट्स विरारचा संघ देखील एक चांगला खेळ केला. शेवटची मॅच देखील काल चांगल्या प्रकारे रंगली. आयकॉन टीमने पण चांगला परफॉर्मन्स केला. या बॉल देखील बीट करण्याचा प्रयत्न केला गेलाय. बॉलिंग सागर. एक रन निर्णायक आहे. सागरच्या हातामध्ये जबाबदारी दिली आहे. यानंतर चौथी आपण पाहिलं तर क्वार्टर फायनल पाहणार आहोत. मुंबईचं अंडरआर्म क्रिकेट पुढे गेलं पाहिजे त्यासाठी मात्र सर्वांची मेहनत आहे. अनेक पारितोषिक ह्या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून पाहिली गेली आणि अशा अनेक क्रीडा स्पर्धा मुंबईत झाल्या पाहिजेत. या बॉलवर फटका फसलाय. बॅटर आउट. मैदानाच्या बाहेर जावं लागेल अजित शाहूला. वेगळ्या अंदाजामध्ये खेळायचा प्रयत्न करत होते. स्ट्रोक थोडा फसताना पाहिला गेला. मॅन ऑफ द मॅच साठी देखील आपण पाहिलं तर एअरपोर्ट्स पाहायला मिळतात. आमच्या कॅश प्राइज नील सचिन राणे यांच्या माध्यमातून आणि मुंबईकर टीम यांच्या माध्यमातून 500चा कॅश प्राइज आहे. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा सागर. या बॉल देखील बीट केला गेलाय. मॅच देखील थोडीफार शांत उतर पाहिली गेली. नो बॉल आहे. एक्स्ट्रा रन्स ते मात्र मॅच थोडीफार पुढे जाईल परंतु आता मोठ्या स्ट्रोकची गरज आहे. डेव्हिल इलेव्हन मुकेश रॉयल चेंबूर संघाला मात्र थोडा चान्स घ्यावा लागेल. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर पुन्हा एकदा सागर. या बॉल कट करण्याचा प्रयत्न केला गेलाय. जबरदस्त फिल्डिंग तिकडे. अमन तिकडे होते. वेल फिल्डिंग अमन. त्या झोनला अशी फिल्डिंग करणं गरजेचं आहे आणि खूप इम्पॉर्टंट रोल आहे. मात्र फिल्डिंग फॅक्टरचा या ग्राउंडवरती खूप इम्पॉर्टंट रोल आहे. मगाशी पण देवमाचा उमरखाडीचा राज्य संघ जर मॅच मधून थोडी बॅकफुटला का गेली त्यांची फिल्डिंग थोडी डाऊन झाली. हातातल्या बाउंड्रीज तिकडे सुटताना पडल्या गेल्या. बॉल देखील एक बाउंड्री पण या ग्राउंडवर खूप मॅटर करेल. जसं जसं संध्याकाळचं सत्र होईल तसं एक वेगळा माहोल इकडे आपल्याला पाहायला मिळेल आणि बाईक कोणाला मिळेल यावर देखील सर्वांचं लक्ष असणार आहे. या बॉल देखील स्टेप आउट झाले. फ्लिक केला गेलाय. प्रयत्न चालू आहेत परंतु वैद इलेव्हन अंधेरी संघाने चांगली पकड निर्माण केली गेली. फ्री माइंड बॉलिंग करतात बॉलर्स कारण की जे टार्गेट सेट केलं 53 धावांचं चेक केलं जाईल तिकडे. नो बॉल आहे.
या बॉल देखील मात्र इकडे कैफ कैफ भाई स्टंप का इंश्योरेंस नहीं है और मेरे को लगता है अभी ये मैच कैफ भाई तेरे लिए शब्द नहीं है अभी क्या बोलूं ये स्क्वायर कट मेरे को लगता है कांजूर मार्ग से सीधा पवई में जाता था लगता तो पवई से तुंगा गांव इतना जोर से मारा केफने पूर्ण मॅच मात्र थोडी थांबवली कारण की बेल्स तुटली गेली आणि आता मॅच मात्र थोडीफार शांत होते रन झाले 13 अजूनही 40 रनची गरज आहे पॅडीसाठी सॅम्युअल कोम्बिन येत आहेत या बॉलवर बीट केला गेला सॅम्युअलला देखील जबरदस्त बॉलिंग केली गेली आहे सागरने लेग बाय मध्ये रन सिंगल मिळेल दुसरीवर देखील थोडी शांत होताना पहिली गेली स्कोर कार्ड जर पाहिलं तर आतापर्यंत 14 रन झाले फलकावरती पहिल्या ओव्हरमध्ये 6 रन या ओव्हरमध्ये 8 रन आलेत 18 चेंडूने 39 धावांची गरज आहे 18 बॉल 39 करायच्यात मोठ्या फटक्यांची गरज आहे सॅम्युअलला बॅटिंग करावी लागेल आणि मोठ्या फटक्यांची गरज आहे बाउंड्री झाली तरीच मॅच थोडीफार बनवू शकते 18 चेंडूने 39 धावांची गरज आहे बॉलिंगसाठी दिवेश एका दुसरी ओव्हर अजूनही मॅच मध्ये कमबॅक करू शकते टीम बॅटिंग करताना डेव्हिल मुकेश रॉयल चेंबूर एक दोन बाउंड्री झाले तर मॅच मध्ये थोडा कमबॅक करू शकते परंतु त्या फटक्यांची गरज आहे सॅम्युअलला मात्र चान्स घ्यावा लागेल या बॉलवर स्टेप आउट झाले टायमिंग चांगलं केलं होतं विथ द स्पिन बॉलवरती पोहोचले गेले त्यानंतर एक जबरदस्त दिशा दिली की फक्त सिंगल रन मिळेल स्ट्राईक एंडला आपण पाहिलं यश या बॉलला देखील बीट केलं गेलं आणि थांबवलं आता मैदानाच्या बाहेर जावं लागेल मात्र बॅटरला बॅटर आउट
या बॉलवर नो बॉल. या बॉलवर स्टेप आउट झाले. नॉन स्ट्राईक चान्स आणि तिकडे बॅटर आउट. सॅम्युलला बाहेर जावं लागेल. समीकरण आता थोडं कठीण होताना पाहिलं गेलंय. शेवटचा दिवस आहे क्रीडा स्पर्धेचा. 3 दिवस सर्वांनी क्रिकेट आपण आनंद घेतला आणि बघता बघता आता शेवटच्या टप्प्यामध्ये क्रीडा स्पर्धा आहे. यानंतर एक क्वार्टर फायनल, 2 सेमीफायनल, एक फायनल आणि एक स्थानिक गटाची देखील फायनल आहे. अनुप नाईन आणि संघ जय 11 हे 2 संघ मेगा फायनल मध्ये गेलेत. मग स्थानिक गटाची फायनल बघण्यासाठी देखील क्रिकेट प्रेक्षकांची गर्दी नेहमीच राहिली. काय जबरदस्त बॅटिंग केली मैत्रीने, अक्षय मैत्रीने जबरदस्त खेळ केला सेमीफायनल मध्ये. काल अनुप नाईनची टीम फिल्डिंगच्या जोरावर एक चांगला परफॉर्मन्स केला. स्वप्नीलची एक जबरदस्त फिल्डिंग पाहिली गेली. इंटर कांजूरचा क्रिकेट देखील या परिसरामध्ये एक वेगळा नेहमीच क्रेज राहिला गेलाय. या बॉल देखील ड्राईव्ह करत असताना समोर आणि हर्षल येतात नवीन बॅटर. मॅच थोडीफार मात्र डाऊन होताना पाहिली गेली आहे. या बॉल देखील आतली काढा घेतली गेली आहे आणि हर्षलला पण बाहेर जावं लागेल. जबरदस्त बॉलिंग करत असताना आपण पाहिलं तर दिवेशने 17 रन्स वरती 6 विकेट गेलेत. मॅच थोडीफार फसताना पाहायला मिळतीये दुसऱ्या डावामध्ये. बॉलिंगसाठी ध्रुव येत आहेत. या बॉलवर देखील आपण परत पुन्हा एकदा डॉट मॅच मध्ये. आता मात्र थोडंफार शोल्डर डाऊन झाले. टीम बॅटिंग करत असताना डेव्हिल मुकेश रॉयल चेंबूर संघ बॅकफुटला जातोय. यानंतर चौथी क्वार्टर फायनल आपण पाहणार आहोत. एका साईडला वियंग पॅकर माझगाव त्यांच्या विरुद्ध घाटकोपर पॅकर घाटकोपर. एक जबरदस्त मॅच ही देखील पाहायला मिळेल. सूरज उपाध्याय एका साईडला दीपल शहा. जबरदस्त बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघाकडे मात्र चांगली स्टारकास्ट. एका साईडला साहिल नवलीला देखील इन ऍक्शन मध्ये पाहू शकतो. एका साईडला अभिषेक देवळे आहेत. जबरदस्त मॅच ही पण पाहायला मिळेल. बॅक टू बॅक विकेट गेले. टीम मात्र थोडीफार डगमगती आहे. बॅटर श्रवण. पहिल्या दिवशीमध्ये 8 संघ खेळले, 16 संघ खेळले. या दुसऱ्या दिवशीमध्ये 16 संघ आणि आज सुपर 8 चा हा थरार. मॅच मध्ये औपचारिकता फक्त शिल्लक आहे. जवळपास या मॅच वरती नाव कोरला गेले टीम वेद 11 अंधेरी. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. औपचारिकता फक्त शिल्लक आहे. वैभव सर आपलं पण स्वागत आहे. औपचारिकता फक्त शिल्लक आहे.
वाईट बॉल पुन्हा एकदा 53 धावांचा एक बलपोट टार्गेट होता. तर शेवटचे काही बॉल शिल्लक आहेत. शेवटचे 4 बॉलमध्ये जवळपास 31 रन्स. हा, जशी मॅच संपेल तसं कोणी प्रॅक्टिस करणार नाही याची नोंद घ्या. आज दिवसभरामध्ये आपण तो स्ट्रिक्ट रूल ठेवलाय. यानंतर देखील कोणी प्रॅक्टिस करणार नाही याची नोंद घ्यायची आहे. त्रेपन्न धावांचं टार्गेट होतं. मॅच मात्र डाऊन होताना पहिली गेली आणि चांगला खेळ केला. सर्व बॉलर्सने चांगली बॉलिंग केली. महर्षित शेट्टी, त्यानंतर सागर शिंदेने देखील एक चांगला खेळ केला. दिवेश, त्यानंतर जर आपण पाहिलं तर ध्रुव आणि शेवट देखील आपण पाहिलं तर पुन्हा दिवेश. व्हाईट बॉल पुन्हा एकदा. आणि हा सामना जिंकला गेला. आपण पाहिलं तर टीम वेद 11 अंधेरी संघ जाऊन पोहोचतो सेमीफायनल मध्ये. अभिनंदन, वेल प्लेड. हा, आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यासाठी आमचे मित्र साई भक्त विघ्नेश आपण आपल्या हातातून हा पुरस्कार द्यायचा आहे. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण पाहिलं तर एक जबरदस्त कामगिरी करत असताना एक चांगला टचअप पण दिला बॅटिंगला आणि पहिली ओव्हर जबरदस्त हाताळली हर्षित शेट्टीला मात्र प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय. जबरदस्त बॅटिंग केली टायमिंगला. आपल्या टीमला त्याने मॅच मध्ये घेऊन आला. हा, आणि अमोलजी पाटील देखील त्याच्यासोबत मात्र दाखल होतील आणि कॅश प्राइज आणि बोट्स आपण पाहिलं तर हे मॅन ऑफ द मॅच हर्षित शेट्टी, मॅन फ्रॉम ठाणे. क्षितिज चषकला देखील त्यांनी सिरीज घेतली. किसन नगर प्रीमियर लीगला देखील सिरीज घेतली आणि एक जबरदस्त ऑलराऊंडर ठाण्याचे हर्षित शेट्टी. 500 कॅश प्राइज, बोट, एअरपोर्ट्स आणि ट्रॉफी आहे. हर्षितचा एक फोटो काढूयात आणि त्यानंतर आपण त्यासोबत देखील 2 शब्द बोलूयात. हर्षित, काय स्माइल केले, खुश झालाय. तो टीम सेमीफायनल मध्ये गेली आणि हसत राहिलं पाहिजे, हसलं पाहिजे. हर्षित, काय बोलतोय, कसं वाटतंय टीम जिंकते आणि सेमीफायनल मध्ये जाते आहे? सर्वांनी चांगला परफॉर्मन्स केला. दिवेशची एक चांगली खेळी पाहिली गेली. तुझा चांगला परफॉर्मन्स काय म्हणशील? चांगलीच वाटली. टीम सेमीफायनलला गेल्या आणि सर्वांनी चांगलीच परफॉर्मन्स केली. आणि ही क्रीडा स्पर्धा मुंबईकर 9 चषक खेळत असताना कशा प्रकारे एन्जॉय करतोय? चांगला टुर्नामेंट केलं शैलू दादाने. क्या बात आहे. अगदी थोडं कमी बोलतात परंतु जबरदस्त खेळ केला. वेल प्लेड हर्षित शेट्टी. जबरदस्त कामगिरी करत असताना एक मॅचला कलरने दिली. टायमिंगला 2 बाउंड्रीज त्यांनी लगावली आणि पहिली ओव्हर जबरदस्त हाताळली. असा हर्षित शेट्टी, ठाण्याचा एक युवा खेळाडू, खूप चांगला खेळ केला. ह्यानंतर एक शेवटची क्वार्टर फायनल आपण पाहतो. एका साईडला वियंग पॅकर माझगाव जबरदस्त कामगिरी करतात. तोही संघ मात्र इथे क्वालिफाय झाला. त्यांच्या विरुद्ध घाटकोपर पॅकर घाटकोपर